सर्व स्वामी भक्तांचं आजच्या या नवीन आणि दिव्य अद्भुत जीवन बदलणाऱ्या सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या स्वामी संदेशामध्ये स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा आणि स्वामींची ऊर्जा देणारा ठरणार आहे. हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि जर आपल्या भक्तिमय चॅनलवर नवीन असाल तर असेच स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा संदेश आपल्या कानावर पडल्यानंतर आपल्या मनात सुरू असलेले जे काही नकारात्मक विचार असतील ते हळूहळू कमी होतील. कारण स्वामींच्या दिव्य नामस्मरणामध्ये, स्वामींच्या फक्त शब्दामध्ये सुद्धा एवढी दिव्यता आहे की आजूबाजूची नकारात्मक शक्ती नष्ट होते. म्हणून स्वामींचं नाव जेवढं कानावर पडेल तेवढं चांगलंच आहे. जेव्हा केव्हाही आपल्याला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा स्वामींचं नाव नक्की आपल्या मुखामध्ये घ्या. कारण स्वामींचं नाव जर मुखामध्ये असेल तर समोर असलेलं संकटही दूर पळून जातं. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रेरणा देत असतात. वेळोवेळी स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना सांगत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ काय की कितीही मोठं संकट आलं, कितीही दुःख आलं तरी घाबरायचं नाही. कारण स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या पाठीशी आहेत. जोपर्यंत स्वामी पाठीशी आहेत तोपर्यंत घाबरण्याची गरजच नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज सदैव आपलं रक्षण करत आहेत. आपल्या कुटुंबाच्या व आपल्या पाठीशी सदैव स्वामींची कृपादृष्टी आहे. स्वामी भक्तांनो, ज्या भक्तांचा स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास असतो त्या भक्तांना माहीत असतं की काही झालं तरी स्वामी आपलं कधीच काही वाईट होऊ देणार नाही. म्हणून तुम्हीही स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि मनामध्ये एकच ध्यास ठेवा की जोपर्यंत स्वामींची सेवा आणि भक्ती मी करतो आहे, जोपर्यंत स्वामी माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत माझ्या केसालाही धक्का लागू शकत नाही. स्वामी भक्तांनो, तुमची ही श्रद्धा, तुमचा हा दृढ विश्वास हीच तुमची खरी ताकद आहे. कारण भक्ती आणि शक्ती ज्याच्या सोबत असते ना, तो कधीच कुठल्याही संकटांना बळी पडत नाही. स्वामी भक्तांनो, येणारे दिवस हे तुमच्यासाठी चांगले दिवस असतील. तुम्ही फक्त भविष्याची चिंता करून आजच दुःखी होऊ नका. भविष्यामध्ये जे व्हायचं ते स्वामी समर्थ महाराजांच्या हातामध्ये आहे. आजचा वर्तमान काळ आपल्या हातात आहे. आज आपल्याला काय करायचंय? आज आपल्याला चांगले कर्म करायचे आहे. आज आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. आपल्याला कोणाचं वाईट करायचं नाही. आपल्याला फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे आणि आपल्याला आपले प्रयत्न सुरू ठेवायचे आहे. हातावर हात धरून बसायचं नाही, प्रयत्न करत राहायचे. कारण प्रयत्नांच्या शेवटीच फळ मिळत असतं. जर प्रयत्न न करता आपण कशाची इच्छा ठेवत असू तर हे चुकीचं आहे. कारण प्रयत्न जर केले तरच तुम्हाला यश मिळेल. प्रयत्न जर केले नाही तर यश मिळणार नाही. स्वामी भक्तांनो, जर तुमचे प्रयत्न हे प्रामाणिक असतील, तुमची भक्ती ही खरी असेल, तुमचा खरोखर स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर आयुष्याची दारं तुम्हाला खुली करतील आणि यश तुमच्या जीवनात येईल. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज भक्तांची वेळोवेळी मदत करत असतात, भक्तांना मार्ग दाखवत असतात. भक्त कधी कधी मार्ग भरकटतो, परंतु भक्ताला योग्य मार्गावर आणण्यासाठी परमेश्वर वेळोवेळी चमत्कार करत असतात. कधी कधी आपल्याला वाटतं की मी सर्वांचं चांगलं करतो तरी माझ्या सोबतच वाईट का घडतं. कधी कधी परमेश्वर ही भक्तांची परीक्षा घेत असतात. भक्तांना योग्य ते सांगण्यासाठी, योग्य ते दाखवण्यासाठी स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या वेळोवेळी परीक्षा घेत असतात. वेळोवेळी समस्या जीवनामध्ये टाकत असतात. या समस्येमधून भक्ताने काहीतरी शिकावं. परंतु संकट आलं, समस्या आली की भक्तांना वाटतं की माझी वाईट वेळ सुरू झाली. परंतु असं नसतं. कधी कधी जीवनामध्ये समस्या येणं सुद्धा गरजेचं असतं. कारण जर माणसाला जीवनामध्ये फक्त आनंदच मिळत राहिला तर भक्ताला वेळेची किंमत कळणार नाही, माणसांची किंमत राहणार नाही, देवाची किंमत राहणार नाही. म्हणून माणसाला वेळोवेळी प्रत्येक परिस्थितीतून जाणं सुद्धा गरजेचं आहे. ज्याने दुःख भोगलं आहे, सोसलं आहे, त्याला चांगल्या दिवसांची किंमत कळत असते.
ज्याने थोड्या पैशामध्ये घर चालवलं आहे, त्याला श्रीमंत झाल्यानंतर त्या पैशाची किंमत कळत असते. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा माणूस त्या खऱ्या परिस्थितीतून जात असतो तेव्हाच त्याला त्या परिस्थितीची जाणीव होत असते. म्हणून प्रत्येक परिस्थितीतून जाणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणून हे सर्व चक्रव्यूह आहे. या चक्रव्यूहामध्ये आपण जीवन जगत आहोत. दुःखाचा काळ येणार आहे, त्यानंतर आनंदाचा काळ येणार आहे, तुमच्या यशाचा काळ येणार आहे, सर्व काही होणार आहे. तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा. आजचा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.